Good morning everyone. A very warm and heartfelt welcome. Now, to begin this special gathering, let us all stand together for the Maharashtra Geet. I request everyone to kindly rise and maintain silence. To set the tone for today's meeting, I now invite our respected principal, Mrs. Sakra ma'am, Respected President Sir, Milind Embal Sir, Mentor Ashwini ma'am, Khushbu ma'am, CEO Mahesh Pendke Sir, Radurkar Sir, Sheikh Sir, and respected all parents and my dear students. आणि ते शिकण्यासाठी फक्त शाळाच जबाबदार नाही, तर त्याचबरोबर आपलं घर आणि शाळेत यामधूनच विद्यार्थी जीवन जगायला शिकतो. या विद्यार्थिनीच्या बाबतीत एक विशेष सांगते. मी तिला खरं तर हॉलमध्ये बसवण्यासाठी पाठवलं. यांच्या पॅरेंट्सने आम्हाला एवढं सहकार्य केलं आणि आमच्या रेसन्स इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष माननीय मिलिंद भाऊ यंबल त्यांच्या अर्धांगिनी त्यांचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन असतं. जिला युडाईज नंबर आणि सांकेतिक क्रमांक महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाचे मिळालेले आहे. तो प्रत्येक विद्यार्थी घडवणं ही शाळेची जबाबदारी असते. शाळेमधल्या प्रत्येक शिक्षकाची जबाबदारी असते. एक टेबल शाळा, दुसरा टेबल शिक्षक आणि तिसरा टेबल पालक. लक्षात आला असेल आणि ते जर आपल्याला काही सांगत असतील तर लक्षात ठेवा, त्या प्रॉब्लेम वरती सोल्युशन ओनली टीचर कॅन फाइंड आउट अँड टीचर कॅन टेक. याचं तात्पर्य ही आजची जी पॅरेंट्स मीटिंग आहे ही आपण या संदर्भामध्येच आयोजित केलेली आहे. का कॉन्सन्ट्रेट करू शकत नाहीये? लहानपणापासून मोबाईलचा अतिवापर, तुमच्या समोर रील्स सरकत जातात. त्या रील्स 1 तास, 1.5 तास, 2 तास, 3 तास आपण पाहत असतो. आणि मी सन्माननीय अध्यक्षांना मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी जी 4 वाजेपर्यंत शाळा केलेली आहे. निश्चितच भाऊ, तुमचा हा निर्णय हा रेसन्स इंग्लिश स्कूलच्या इतिहासाला कलाटणी देणारा असणार. आम्ही राजेश सर आणि कीर्ती मॅडम सगळ्या शिक्षकांचे आम्ही स्पीकिंग क्लास संध्याकाळी घेतोय, सोमवार ते गुरुवार. मी शिक्षकांना म्हटलं हा खरं म्हणजे वेळ आम्ही जर आमच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन मध्ये दिला तर विद्यार्थ्यांना फायदा होईल. यू कॅन डू इट बिकॉज यू आर माय सन. हे विश्वास ज्या दिवशी आपण आपल्या पाल्यांना देऊ. आजचा काळ तसा आहे, लक्षात इथं म्हणून चालत नाही. आमच्या वडिलांनी आमच्या खांद्यावर पुन्हा हात ठेवला होता. तो काळ वेगळा, आजचा काळ वेगळा आहे. प्रचंड कॉम्पिटिशन आहे. मुलांना जबरदस्त तुम्हाला एनकरेजमेंटची आवश्यकता आहे. मुलं डिप्रेशन मध्ये जातात. डिप्रेशन, दुसरी तिसरीचे मुलं भेटतात मी डिप्रेशन मध्ये. व्हॉट इज द डिप्रेशन? त्याला माहित तरी असतं का डिप्रेशन काय असतं? याच्यावरती एकच इलाज आहे. स्टॉप माय स्पीच. थँक्यू व्हेरी मच. Thank you sir for sharing the remarkable progress and future direction of our school. Now I request our respected Mrs. Ashwini Yambal ma'am to felicitate our school mentor Mr. Khushbu Kundrani ma'am by presenting a bouquet as a token of our love, respect and gratitude.
सन्माननीय खुशबू विवेक कुंदनानी मॅम मागच्या 10-12 वर्षापासून हिंगोलीमध्ये शिक्षणामध्ये जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन देतात. पवार पब्लिक स्कूलचं प्रिन्सिपल पद त्यांनी सांभाळलं. त्यानंतर नारायणा इंग्लिश स्कूलमध्ये पोदार इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी आपली भूमिका पार पाडली. नारायणा इंग्लिश स्कूलमध्ये त्या व्हाईस प्रिन्सिपल होत्या आणि सतत 3 वर्ष अत्यंत कमी मानधनावरती स्वतः मॅडमनी ती शाळा अक्षरशः रक्ताचं पाणी करून त्यांची उभी केली. एज्युकेशनसाठी जबरदस्त डेडिकेशन त्यांचं आहे. नर्सरी पासून ते 5व्या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांची मानसिकता, विद्यार्थ्यांचा अभ्यास, पालकांच्या प्रती असलेला अप्रोच आणि शिक्षकांची असलेली तयारी या 4ही विषयांमध्ये त्यांची अत्यंत महारत आहे. त्या अत्यंत एक्सपर्ट आहेत आणि अशा खुशबू कुंदनानी मॅम आपल्याला या शाळेमध्ये एज्युकेशनल मेंटॉर म्हणून लाभलेले आहेत. आपण पुन्हा एकदा मॅडमचं टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटामध्ये स्वागत करूया. We joined Kundanani ma'am, respected Sheikh sir, Petke sir, and all my dear parents. Actually, today's parent meeting, this PTM has a special intention. That intention is that we are going to aware you about whatever the changes are taking place, new and positive changes which are taking place in our Lessons English School. And I am here to tell you about the competitive exams. इज इट ओके इन इंग्लिश? सगळ्यांना इंग्लिश समजतं? इंग्रजीमध्ये कंटिन्यू करू की सांगू मराठी हिंदीतून? हां प्लीज आस्क मी मीन्स टेल मी फ्रँकली. 10वी 11वी नंतरच्या आहे, पण आता हे स्पर्धेचं युग आहे आणि राईट फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड म्हणजे पहिलीचा विद्यार्थी सुद्धा 5 ते 7 वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊ शकतो. आपल्याकडे कसं समज आहे, आपला विद्यार्थी आपला पाल्य शाळेमध्ये येतो आणि शाळेमध्ये तो चांगले मार्क घेतो आणि आपण त्यामध्ये समाधानी राहतो. तर हे अत्यंत चुकीचं आहे. आता जमाना बदललेला आहे. तुम्हाला तुमच्या पाल्याला फक्त शाळेचा अभ्यास नाही तर स्पर्धात्मक युगामध्ये त्याला टिकून राहण्यासाठी त्याला पुढच्या गोष्टी सुद्धा शिकवावं लागतं आणि ती लेसन्स इंग्लिश मीडियम स्कूल. पण आपल्या लेसन्स इंग्लिश स्कूलनं खास त्याच्यासाठी 2 तास वाढवले आणि आपल्या विद्यार्थ्यांना कसं आपण नर्सरी पासून पुढच्या वर्गापर्यंत त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल कशी वाढवता येईल, या शाळेमध्ये काय शिकवलं, शाळेमध्ये काय झालं, कोणत्या शिक्षकाचं तुला समजतो, कोणत्या शिक्षकाचं समजत नाही आणि त्यानुसार मग तुम्ही काय करा की त्या शिक्षकांना किंवा प्रिन्सिपल मॅमला किंवा शाळेमध्ये येऊन एकदा भेट घ्या. 15 दिवसात एकदा, महिन्यात 1-2 वेळेस. तर काय होईल की पाल्याची प्रगती थोडी फास्ट होईल. It is my privilege to invite our respected school mentor, Mrs. Khushbu Kundanani ma'am. Good morning. बहुत एनर्जी हो गया आप लोग की. हाथ में तुम्हें लोग तो आपके बच्चे और बहुत हो गए. थोड़ा सोचो. गुड मॉर्निंग. कभी रोई दिखा थोड़ा और सोचो. गुड मॉर्निंग. यस वंडरफुल. सो फर्स्ट ऑफ ऑल मैं शुक्रिया करना चाहूँगी मेरे सर का, अश्विनी मैम का, पूरे स्कूल का स्टाफ, यूनिवर्सिटी मैम, जनाब मोहम्मद सर एंड स्पेशल थैंक्स टू बिंदी सर. तो हमें सबसे पहले अपने बच्चों को टाइम देना सीखना है. राइट? आप सब टाइम देते हैं अपने बच्चों को. कुछ लोग कम पढ़े लिखे हैं, कुछ ज़्यादा पढ़े लिखे हैं, कुछ को पढ़े लिखे होते हुए भी समय का इसके लिए बनाते हो कमाते हैं अपने बच्चों के लिए. लेकिन अगर आप वो समय ही उनको नहीं दे रहे तो फिर वो रोटी का क्या मतलब है? सिर्फ खिलाना पिलाना तो हर कोई करता है. अनाथ आश्रम में अनाथ बच्चों को भी सब कोई करते हैं. लेकिन जो मेन एजुकेशन का आज जो जरिया चल रहा है ना, ये आप सबको पता है लेकिन आप देख नहीं पा रहे. आप लोग मोबाइल लेते हैं, थोड़ी देर देखते हैं, लेकिन क्या देखते हैं? जो चीज़ जरूरत है वो देखते हैं. यंत्र को दोष मत दीजिए. यंत्र जिसने भी बनाया बहुत अच्छा बनाया. आज मैं कहाँ पे हूँ, मैं कहीं गुम हो गई, किडनैप हो गई, वो यंत्र ही बताता है. राइट? अगर आप कहीं गलत जगह पहुँच गए तो आपको मोबाइल ही सहायता करता है ना. तो हम लोग उसको यूज़ करने का तरीका चेंज करेंगे. हम किसी चीज़ को दोष नहीं देंगे क्योंकि धरती. लेकिन यहाँ पे जो है एक्चुअली मैं बोलती हूँ साउथ से मुझे महाराष्ट्र का कल्चर क्यों अच्छा लगा, क्योंकि वो लोग स्कूल का टाइम लिमिटेड रखते हैं और सोशल कल्चर जो घर पे होना चाहिए, जो माँ बाप से
लेकिन एक वाक्य अगर आपके ग्रंथ से बोलने के लिए बोलो तो बच्चे नहीं बोलेंगे, क्योंकि यहाँ पे कल्चर जो आप दे रहे हो ना, वहाँ पे वो कल्चर नहीं मिलता। बच्चे ना हनुमान चालीसा सीख पाते, ना भी सीख पाते, ना क्रिश्चियन का बाइबल पढ़ पाते, ना गुरु ग्रंथ साहिब को टाइम दे पाते, कुछ नहीं दे पाते। तो बस उनका पूरा टाइम डेडिकेशन एजुकेशन है। लेकिन यहाँ पे बच्चों को दोनों चीज़ मिल रही है। कम टाइम में स्कूल जाते हैं और बाकी का बचा हुआ टाइम पेरेंट्स के साथ बैठकर संस्कार सीखते हैं, राइट। तो इसमें दोनों का हाथ होना चाहिए। सिर्फ आपके टीचर ने क्या पढ़ाया, कुछ नहीं सिख रहा, ये नहीं कर रहा, नहीं। सबसे मेन बात है आपको करना है आपके बच्चों से दोनों टू इन वन। स्कूल का काम भी आपको थोड़ा करवाना पड़ेगा, क्योंकि बच्चे जो जिला परिषद से या लोकल साधारण बच्चे नहीं हैं। आपके बच्चों को बहुत प्यार वाली भाषा लगती है, थोड़ा प्यार दीजिए, बहुत ज़्यादा गुस्सा दिखाएगा आपको, करके देखिए। आपने किया भी होगा, तो पहले सबसे पहले आप उनको हैंडल करना सीख लीजिए। मार के नहीं, डांट के नहीं, प्यार से करके देखिए। डेफिनेटली दे एग्री टू यू, वो आपका सुनेंगे, राइट। और सबसे पहले इम्पोर्टेंट रोल है मम्मियों का। डिसिप्लिन में भेजना आपका काम है। यूनिफॉर्म पहना के टाइम पे भेजिए, टाइम पे उठाइए, टाइम पे रेडी कीजिए और सुबह नाश्ता खिला के भेजिए। 9 बजे स्कूल है ना, नाश्ता आराम से खा के आ सकते हैं। जब वो भरे हुए पेट के साथ होंगे तो दिमाग भी भरा हुआ रहेगा, क्या करना है क्या नहीं करना है सब प्लान होता है। लेकिन खाली पेट से आने को कुछ प्लान नहीं होगा। और रही बात, मैं यहाँ पे इसलिए हूँ कि मैं मेरे टीचर्स को बेस्ट से बेस्ट देना चाहूँगी, ताकि वो अपने बच्चों को बेस्ट से बेस्ट दें, राइट। आप उनसे कुछ उम्मीद कर रहे होंगे, लेकिन मेरी उम्मीद आपके बच्चों से, मेरी उम्मीद आप, राइट। तो सबसे ज़्यादा समय आप किताबों में दीजिए और मोबाइल वगैरह यंत्र जो भी है दीजिए, मना मत कीजिए, क्योंकि जो आपने आदत डाली उसे अगर आप एकदम से छुड़वाओगे तो वो बहुत नाराज हो जाएंगे। आप उनको 5 मिनट 10 मिनट आधा घंटा टाइम स्लॉट करके दीजिए। एंड यस, आई रियली थैंक ऑल माई टीचर्स, माई डेडिकेटेड यंबल सर जो स्कूल के लिए इतने डेडिकेटेड हैं, मैडम जो इतने डेडिकेटेड हैं। आई रियली अप्रिशिएट बोथ ऑफ देम एंड मैं डेफिनेटली उनका साथ दूंगी कि आपके बच्चों को मैं कुछ अच्छा दे पाऊँ। थैंक यू सो मच। Good afternoon all. Now this is not awaited movement. Awaited movement just finished. Yes. We all are waiting for Bipu man's speech, and this is waiting for her. So welcome all of you. This is first parent meeting in this academic year we are arranged. नेमकं आपलं वर्ष चालू झालं इतिहासामध्ये 12-14 वर्ष आज झालेली आहेत। एवढ्या पॅरेंटची संख्या पहिल्याच पिढीला पहिल्यांदा आलेली आहे। मी आज आवडून खूप आनंदी झालो आणि त्यासाठी तुम्ही सगळे जागरूक पॅरेंट म्हणून आपल्या मुलांचं भविष्य घडवण्यासाठी आपण सगळे जागरूक पॅरेंट आहे असं म्हणून स्वतःसाठी एकदा जोरदार काढायला पाहिजे। मागचे काही जागरूक नाही का, इकडचे मागचे जागरूक नाही का, दोन्ही हात वर करून काढायला पाहिजे आपलं स्वतःसाठी। व्हेरी गुड। काय असतं बिलकुल गाडी फार छोट्या आणि चांगल्या शब्दात सांगितलं। उहापोह करता येईल, त्याचा थोडंसं आपल्याला अभ्यास करता येईल। थोडंसं मुलांना शांत ठेवा, एक मुलांना शांत राहा 2 मिनिटं। त्यांच्या पॅरेंट्सला विनंती आहे की 5-10 मिनिटच मी बोलणार आहे, जास्त बोलणार नाही। त्यामुळे टाळ्या वाजवत राहायला पाहिजे। एकदा बिलकुल उदाहरण करण्यासाठी करा। तेव्हा मी ते सांगतोय, सिरियसली सांगतोय। खूप ठिकाणी त्या शिकवू शकल्या असत्या, पण आम्ही खूप रिक्वेस्ट केल्यानंतर बहुत रिक्वेस्ट करने के बाद आप मॅम यहाँ आए आणि या ग्रामीण भागात त्यांनी जेव्हा सोमवारी येऊन शाळा पाहिली आणि इथलं सिच्युएशन पाहिल्यानंतर त्यांना एवढा आनंद झाला। शाळेची इमारत चांगली, प्रिमायसेस चांगलं, टीचर्स चांगले, मुलं चांगली आहेत। त्यामुळे त्यांनी स्वतःहून सांगितलं की मला इथे येऊन काहीतरी करून दाखवायचं आहे, म्हणून त्याच्यासाठी आपण टाळ्या वाजवतो। दुसऱ्या टाळ्या वाजवायच्यात आपल्याला राजूरकर सरांसाठी। राजूरकर सर नांदेडला रोज अपडाऊन करून इथं आपल्या मुलांना
सायन्सच्या प्रॅक्टिकल सहित शिकवत आहेत. लक्षात घ्या, ते भार्गव क्लासेसला तिथे शिकवतात. नागार्जुनामध्ये त्यांना 20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. कुठली नांदेडची शाळा त्यांना मिळाली नसती. हो ना, लाख रुपये पगार त्यांना तिथे मिळाला. फार मोठी गोष्ट नाही. कारण त्याच्या फीसच तेवढा आहे, त्यांना द्यायला काय झालं लाख रुपये पगार. पण मी रिक्वेस्ट केली सरला, तुम्ही 1 वर्ष या सर, मग पुढच्या वर्षी वाटल्यास येऊ नका. तर त्यांनी मनाने थांबले या वर्षी. त्यांचा सुद्धा आपल्याला, आप दोनों का भी बहुत यहाँ पे इस स्कूल के लिए बहुत इम्पोर्टेंस है, बहुत बेनिफिट आप दोनों से स्कूल को होने वाला है. अरे सर, इधर यस सर, बिकॉज ऑफ यू the lessons will be looked in the school. यांच्या गायडन्स खाली, विशेषतः कुंदनाली मॅडमच्या गायडन्स खाली सगळ्यांच्या यामध्ये विशेष असं कार्य या सगळ्या स्टाफच्या माध्यमातून होत आहे. आमचे जगताप सर आहेत, अप टू डेट आहे. शाळेमध्ये जे काय लागतात त्याची व्यवस्था ते चालण्यासाठी करत आहेत. आमचा बाकी स्टाफ सुद्धा, मग आमचे हेल्पर्स असतील, आमचे रवी बाळू असतील, त्यानंतर विशेष करून आम्हाला आभार मानायचे आहेत जानमोहम्मद साहेबांचे, ज्यांनी हा प्रिमाइस इतका सुंदर करून दिला. आणि मागच्या वर्षी जे आपल्या स्पोर्ट्स मध्ये मुलं राज्य पातळीवर सुद्धा गेले, त्यांचं योगदान या शाळेसाठी खूप मोठं. मुलं घडवायचे हे आपण विचार करा. उदगीरगडच्या डॉक्टरचं उदाहरण तर फार मोठं उदाहरण आता काही दिवसापूर्वी वर्तमानपत्रात आलं, व्हॉट्सअपवर आलं, टीव्हीवर सुद्धा आलं. डॉक्टर स्वतः MBBS पेडियाट्रिक डॉक्टर, त्याच्या दोन्ही मुलाला त्यांनी डॉक्टर केलं. ते दोन्ही मुलं शिकायला फॉरेनमध्ये गेले, तिथं स्थायिक झाले. एक ऑस्ट्रेलियात, एक अमेरिकेमध्ये. हे नवरा बायको दोघं तिथं. उदगीरजवळची आपल्या घटना आहे, फार दूरची नाही. ते मुलं गेल्यानंतर काही वापस यायला तयार नाहीत. डॉक्टर म्हातारे झाले दोघेही, नवरा बायको मेली काही दिवसांनी. ते सांगा, आम्ही पैसे पाठवून देतो, तुम्ही त्यांचा अंत्यसंस्कार होता. ही जर अशी परिस्थिती असेल, शिकवून नुसतंच मोठं करायचं आणि त्यांना संस्कार नाही द्यायचे, तर ही गोष्ट होणार नाही. आम्ही असेंब्लीमध्ये मी सांगितलेलं आहे, रोज एक पाढा 1 ते 30 डेट नुसार टेबल त्याचा तिथे म्हटल्या जातो. असेंब्लीमध्ये थॉट्स म्हटल्या जातात, न्यूज एकाला वाचल्या जातात, एक जण प्लेयर घेतो. सगळ्यांना सारखा नाही. मॅडम त्याचा चार्ट तुम्ही द्या. आलं लक्षात? सगळे महिला लक्षात ठेवा, आपण जे इथून सांगण्यात येईल. व्हॉट्सअप ग्रुप पाहत चला, आपल्या वर्गाचा व्हॉट्सअप ग्रुप करण्यात आलेला आहे. व्हॉट्सअप ग्रुप चेक करत चला, काय सूचना त्या व्हॉट्सअप ग्रुपवर आहेत ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या सूचनाचं पालन करा. या वर्षीपासून बेसिक पासूनच करत आहोत, जेणेकरून 10वी नंतर 11वी 12वीला मुलं नांदेडला गेल्यानंतर फार सोपं त्यांना जाईल. महत्त्वाचा विषय जो आम्ही फीसचे टप्पे ठरवून दिलेले आहेत. कृपया वेळेत फीस भरा. या टीचरची सॅलरी तुमच्या फीस परत होत असते. आता मी सांगतो, 30 तारीख आम्ही शेवटची दिली होती. अजूनही सुद्धा 40% पॅरेंट्सनी फीस भरलेली नाही, पुस्तकं दिलेली नाही, ड्रेस दिलेले नाही. आणि आज ड्रेससाठी गर्दी करायची म्हणजे आपला व्ह्यू काय आहे, आपला उद्देश काय आहे. आज पॅरेंट्स मीटिंग सूचना द्यायच्या आणि आज आपण येऊन मुलांची फीस भरायची आणि ड्रेस घ्यायची, याच्यासाठी गर्दी करायची. हे बाबांनो, माझी खूप तळमळ आहे तुम्हाला तुमच्या मुलांना शिकवण्याची. महिला विशेष पुन्हा सांगतो, आमच्या पुरुष मंडळीला खूप कामं असतात. महिला कंपनीनं थोडं लक्ष द्या. फीसचा टप्पा दिले, त्या टप्प्यामध्ये फीस भरा. पॅरेंट्स मीटिंग आता आम्ही प्लॅन करतोय क्लास वाइज देण्याचा, म्हणजे 1 to 12. खुशबू मैडम, हम क्लास वाइज मीटिंग है. हर क्लास के 20-25 स्टूडेंट्स हैं, तो उनके पेरेंट्स बुला के आप रूबरू एक हॉल में बैठ के उनसे कर सकते. एक हफ्ते में कुछ एक क्लास बुलाएंगे, अगले हफ्ते दूसरा क्लास बुलाएंगे, तीसरे हफ्ते तीसरा क्लास बुलाएंगे. आमचा प्लॅन आहे की तुमच्या रूबरू झालं पाहिजे, तुम्ही शाळेत आलं पाहिजे. महिन्यातून एकदा तरी शाळेत येऊन साखरे मॅडमशी असेल, पेटके सरांशी असेल, बाकी राजूरकर सरांशी असेल बोललं पाहिजे, माझा मुलगा काय करतो काय नाही. आम्हाला तर अशी उत्तर मिळालेली आहेत, आम्हाला वेळ भेटत नाही. मग तुम्ही काय शिकवायले शाळेत? फीस भरायची आलं की आमच्या मुलाला काही येत नाही, काय शिकवलं? अरे बाबा तुला काय येते, तू पाहिलं का काही? आणि या शाळेमध्ये 400 मुलं शिकत आहेत. 400 मुलांना तुमच्या मुलाला जर वीक राहिला तर त्याला शाळा जावं. पहिला आपला हप्ता होता
परिसरामध्ये असेल, आपण आधी येऊन बाकी कामं सगळे सोडा. आपण शेतीमध्ये पेरताना गडी ठेवताना 10 विचार करतो कोणतं बियाणं वापरलं पाहिजे, गडी काम करेल की नाही. पण इथे मात्र काय नाही, मुलासाठी काही विचार करत नाही. आधी सगळे कामं सोडा आणि शाळेत या. जे तुम्हाला दिलेली आहे त्यांनाच मी त्याला इथे शिकवणार आहे. यावर्षी बऱ्याच जणांनी नाही ती फीस वाढली, फीस भरली नाही म्हणून घेऊन गेले असते, ते घेऊन जाऊ द्या, मला काही हरकत नाही. जे चांगले राहिले त्यांना चांगले शिक्षण देण्याचं काम करू. कुठं जर आम्ही सोबत असेल तर वर्ष झाल्यानंतर पुन्हा देऊ नका. माझा फोन नंबर जवळपास सगळ्यांकडे आहे. मोदी स्क्रीनिंग करते की खरंच मी काही जण 5वीला डायरेक्ट आले, 6वीला डायरेक्ट आले, जिल्हा परिषद इतर शाळेत आल्यानंतर ते मॅथ्स फार अवघड जातं. जे मुलं नर्सरीपासून असतात ते आपोआप या शाळेच्या बाकी मुलांसोबत व्यवस्थित करत असतात, त्यांना माहीत असतं. फक्त इंग्लिश बोलल्यानं मुलगा हुशार होत नाही. 2-4 वाक्य इंग्लिश आले म्हणजे तो हुशार होणार नाही. आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज मिळणं आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही सायन्सला मुलगी दिली आहे, कॉम्प्युटरला मुलगी आहे. त्या सगळ्याचे शिक्षण आपल्याला विस्तृत द्यायचं आहे. काळी का नाही वाजत नाही, काळी वाजायला 2 तास लागतात. माझी परत एकदा आपल्याला मनापासून विनंती आहे, ज्या शाळेच्या सूचना असतील मग त्या इतर कार्यक्रमाचे असतील, फीस बाबत असतील, शाळेच्या शेड्यूल बाबत असतील, तिकीट बाबत असतील, ड्रेस बाबत असतील, सगळे आपण तंतोतंत पाळा. तुम्ही जी शिस्त स्वतः पाळणार, मुलाला लागणार, मुलाला लागली शिस्त ती तो आयुष्यभर पाळणार. एक मात्र मनात शिकवून घ्या, आपण जर शिस्त पाळली नाही, आम्हाला मुलाला तुमची फीस लागली आहे किती सुचले मुलाला त्या गाडीत नाही आणलं त्या मुलाच्या मनावर काय बोलायचं लक्षात घ्या. आणि आमची मजबुरी समजून घ्या. आमच्या फीस दरवर्षी यावर्षी सुद्धा अजून 5.5 लाख रुपये आलेले नाही. मागच्या वर्षी 4-4.5 लाख रुपये आलेले नाही. त्या पगार पूर्ण करायचे आहे, विजे पूर्ण भरायचे, घराचे पगार पूर्ण करायचे, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. आपण त्या मुलांच्या मनावर त्यांच्या काय म्हणतात त्या अंतर्मनावर त्यांना काय बोललं जात असेल की तुझी फीस झाली नाही, तुला गाडी घेऊ देणार नाही, तुला पुस्तकं भेटली नाही, काही वाटत नाही आपल्याला. 30 तारखेच्या आधी सगळ्यांनी पुस्तक आणायला पाहिजे होता. आम्ही 15 तारखेपासून सिलेबस चालू केलेला आहे. तर महत्व कोणाला आहे? सगळ्या प्रधान सैनिकांचा दोन मोठे धरण दिसतात, खूप मोठे धरण दिसतात. तर राज्याचे सर्व लोकांना मनात येते की आपण मूर्ती तयार करावी. मग ते त्याच्या प्रधानाला सांगतो ते 2 लाखापैकी एक आपण मूर्ती तयार करा, एक आपण मंदिर तयार करू. ते लगेच मूर्ती करायला बोलवतात आणि त्या याच्यावर काम चालू करतात. जसा पहिला दगड निवडतात त्याच्यावर शनी हातोडाचा माग होतो, करोडो दगड. अरे मला खूप त्रास होतो, माझ्या काही करू नका, मला खूप त्रास होते. ते मूर्तिकार प्रधान हे दगड सोडून दे, नाही मला दुसरा दगड होता. तर दुसऱ्या दगडावर मूर्ती बनवण्याचं काम चालू करतो. काही दिवसानंतर त्या दगडामध्ये एक सुंदर अशी मूर्ती तयार होते. वर्षभर 2 वर्ष लागतात. तिथे चांगलं मंदिर तयार होतं. ज्या मूर्तीनं थोडेसे वाद सहन केले तो आता भगवान झाला. आणि लोक त्या मूर्तीचं दर्शन घेऊन जे बाजूचा दगड होता त्याला मूर्ती होण्यासाठी नाकार दिला, त्याच्यावर नारळ रोज हजारो नारळ वापरतो. म्हणजे माझा म्हणायचं तात्पर्य थोडंसं तुम्ही सहन करा. मला माहिती आहे का ग्रामीण भागातली परिस्थिती एवढीशी नाही, चांगली नाही, परंतु फीस काही भाग नाही. आपल्या मुलांना जर इंग्लिश शाळेत शिकवायचं असेल तर शाळेच्या सूचनांचं तंतोतंत पालन करा. वेळेवर फीस भरा, वेळेवर मुलांना पाठवा. आपल्या इथे पुळा असला की 3 दिवस पुळा शाळा चालू 5 तारखेला मुलं अजून मामाकडे काही आलं नाही. माहिती का शहरामध्ये आपले पाहिली स्ट्रेंथ तर मी स्ट्रेंथ पाहतो. रोज साखरे मॅडम मला स्ट्रेंथ पाठवतात. 350 मुलांपैकी सण असला की 150 प्रेझेंट. आणि काय नाही तुम्ही तुमच्या मुलाच्या भविष्याची काही चिंता नाही आपल्याला. जे सणाचं महत्व आहे ते सण इथं साजरे करतो आम्ही. सगळे सण इथं साजरे होतात. त्यामुळे लक्षात असू द्या, तो कोणतं एज्युकेशन घेतलं त्याची नोकरीची हमी मी घेतो. मी त्याला नोकरीला कुठे होईल, पुणे मुंबई औरंगाबाद कुठेही नोकरीला लावतो.
तेवढं आपली ताकद आहे. त्यामुळे काळजी करू नका. तुमच्या मुलांचं भविष्य आपण निश्चित चांगलं करू. आज आपण एवढा मोठ्या संख्येने आला, खूप आनंद झाला. पाऊस असताना आम्हाला वाटत होतं की आम्ही 30-40 पॅरेंट्स येतील की नाही, ही शक्यता होती, कारण आमचा अनुभव तसाच आहे आता. परंतु यापुढे आपण 3 ते 4 मीटिंग पॅरेंट मीटिंग घेत जाऊ. पण त्या मीटिंगला येत जा. बाकी पर्सनल जेव्हा बोलवण्यात येईल, आता क्लास वाईज जेव्हा मीटिंग घेऊ तेव्हा आपण या रिझल्ट पाहायला येत नाहीत. आपल्या इथे रिझल्ट सुद्धा पाहायला येत नाहीत, पेपर पाहायला येत नाहीत, काय नाही तर फीस देणं बाकी असते म्हणजे रिझल्ट पाहायला. ऑफिसच्या पुढे कुठल्याही पॅरेंट्सचा येऊ नये. वर्गावर जाऊ नये. सगळा क्लास डिस्टर्ब होतो बघा. तुमचे लहान मुलं जे नर्सरी KG 1 KG 2 नेमके बसायला लागतात, तुम्हाला पाहिले की ते रडणं चालू करतात. ते मुलगा जर खूप रडत असेल, त्याला काही अडचण असेल तर आम्ही सांगतो. आम्ही तुम्हाला तिथे तुम्हाला फोन करून बोलून घेऊ, है ना. ये कोई यहाँ आना नहीं. क्लास के रूम में ऑफिसच्या पुढे कोणाला एंट्री नाही. जर तुम्हाला उद्या आमच्या स्टाफने कोणी म्हटलं तर वाईट वाटून देऊ नका. स्टाफ इथे आलं की फार डिस्टर्ब होतो. वर्ग सगळा डिस्टर्ब होतो. तुम्ही त्या बाहेरून त्या मुलांना बघता ना, सगळ्या वर्गाचे मुलं तिकडे पाहतात. मग त्या मुलाला तो मुलगा लहान तुम्हाला पाहिलं की रडणं चालू करतो. Today, all the parents have massively attended this program. I'm really thankful to all of you for your grand presence here. Equally, I give special thanks to Honorable Milind Bhau, our President, our Honorable Ashwini Bhabi, and the educational mentor for SS English School, Honorable Khushbu Kundarani ma'am. So, real thank you to all of you. We hope your support came for the throughout year. And with this, I declare that we conclude this PTI arranged on 3rd of June. Thank you very much.